पावसानं पाठ फिरवल्यामुळे येवला बाजार समितीमध्ये कांद्याची आवक घटली आहे आणि त्यामुळे कांद्याचे भाव गगनाला भिडत आहेत। किरकोळ बाजारात कांद्याचे भाव किलोमागे 50 रुपयांच्या वर जाण्याची शक्यता आहे। मंगळवारी येवला बाजार समितीमध्ये प्रति क्विंटल कमाल 3960 रुपये तर किमान 3551 रुपये भाव मिळाला। कांद्याचा सरासरी भाव आज 2275 रुपये इतका होता। तर लासलगाव बाजार समितीमध्ये प्रति क्विंटल कमाल 3782 रुपये तर किमान 3600 रुपये इतका होता। कांद्याची आवक कमी झाल्यामुळे आठवडाभरामध्ये कांद्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक कमी झाल्यामुळे कांद्याचे भाव दिवसेंदिवस वाढताना दिसतायत। कांद्याचा भाव हा मेट्रो सिटीजमध्ये 50 रुपयांपेक्षा अधिक जाऊ शकतो। आपण जाणून घेऊया नाफेडचे माजी अध्यक्ष कांदेराव होळकर यांच्याकडून। दादा, काय परिस्थिती असेल, कांदा किती महाग? कांदा आता आपल्याकडे या ज्या समर क्रॉप आपले उन्हाळा कांदा जो आपल्याकडे खरेदी झालेला होता त्यात फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये ओले पाऊस पडला आणि गारा पडल्यामुळे बराचसा 30-40% माल खराब झाला आणि जो पाणी लागलेला तो माल जादा वेळ टिकला नाही, म्हणून शेतकऱ्यांनी लवकरात लवकर काढला। आता जो आहे स्टॉक हा फार लिमिटेड राहिलेला आहे, त्याच्यामुळे अरायवल मार्केटमध्ये कमी येऊन राहिली आहे आणि शेतकऱ्यांना वाटतं की आज जो चांगला टिकलेला कांदा आहे त्यांना अधिक दर मिळतील म्हणून ते लवकर मार्केटला आणून नाही राहिले। एकूण काय परिस्थिती असेल, किती महाग कांदा खावा लागू शकतो? वेळ आली तर आजच दिल्लीला 40 ते 42 रुपये रेट आहे, तो 50च्या जवळपास जाण्याची शक्यता आहे। अजून 10 रुपये किलोचे दर वाढू शकतात, तशी काही अडचण नाही, कारण आजही साऊथची मोठी डिमांड आहे। उदाहरणार्थ तेलंगणा, जे तुमचा तामिळनाडू, केरळात तर 60 रुपयाचे आज रेट चालू आहे, 55 ते 60 रुपये। कधीपर्यंत ग्राहकांना दिलासा मिळू शकतो? दिलासा मिळेल जोपर्यंत नवीन क्रॉप बाजारात येत नाही आणि सगळ्यात लवकर येतं एक कर्नाटका आणि आंध्रा, त्याच्यानंतर मग आपल्या महाराष्ट्राचा सुरू होतो आणि बाकी मग राजस्थान आणि गुजरात चालू होतो। तो जेव्हा बाजारात सगळा माल येईल तेव्हा रेट एकदम खाली येईल। एकूणच वर्षा अखेरीपर्यंत तरी कांदा सर्वसामान्यांना महागच खावा लागणार हे मात्र निश्चित। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू बिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।